गुलाब पकडला आपण त्याला, कस्टडीमध्ये येतो. आईबद्दल किंवा JPC बद्दल काही बोलला? रेवानी आणि कमांडरचं इंटरोगेशन सुरू आहे, पण काय बोलला नाही अजून. पण तू काळजी करू नकोस, त्याचं हे नाटक काय फार दिवस चालणार नाहीये. तू आत्ता बरी होणार आहेस ना, मग तू जेव्हा बरी होशील तेव्हा तू जेव्हा त्याचं इंटरोगेशन घ्यायला जाशील ना, तेव्हा बघ कसा पटपट बोलेल तो. मोठ्यातले मोठे गुन्हेगार बोलतात, हा कोण आहे असा. युवराज, सॉरी बॉस, तो सुटला फक्त, पण त्याला पण लवकरच पकडू आपण. अगं आपल्या घरामध्ये सगळं छान चाललंय, बघवत नाही का तुला? पद्मिनी काकू, असं काही नाहीये. युवराजच्या काळजीपोटी मी त्यांना इकडे बोलवते. जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर यावं म्हणून. अजून काय सत्य समोर यायला हवंय तुला? काल रात्री जे घडलं त्याबद्दलचं सत्य. इन्स्पेक्टर प्लीज या ना, बसा. सांगा काय काय झालं काल रात्री? काय झालं रात्री काल? अहो तेच विचारतोय मी तुम्हाला. काय झालं, कसं झालं, कधी झालं आणि किती वाजता? नाही मला कळत नाही. म्हणजे तुम्ही कशाबद्दल विचारताय, काय बोलताय, मला खरंच काही कळत नाही आहे सर. काय झालंय? अटॅक झाला ना काल तुझ्यावर, त्याच्याबद्दल सांग. अच्छा, अटॅक झाला ते. माझ्यावर अटॅक झाला काल रात्री. अटॅक झाला माझ्यावर. तू एक काम कर, तू शांतपणे इकडे बस. सर ॲक्च्युली काल रात्री त्याच्यावर अटॅक झाला आणि हा अटॅक दुसऱ्यांदा झाला. तुम्ही प्लीज बसा ना, सॉरी. पहिल्यांदा त्याच्या लग्नात सुद्धा त्याच्यावर अटॅक झाला होता, पण आम्हाला वाटलं होतं ॲक्सिडेंटल आहे, त्याच्यामुळे आम्ही काही ॲक्शन घेतली नाही. पण या वेळेला गप्प बसायचं नाही असं मी ठरवलं. आणि युवराज, अरे बोल काय झालंय ते. सगळं मीच बोलते, तू एक्सप्लेन कर ना नीट. तर मी पार्टीवरून घरी येत होतो आणि एक मिनिट. मिस्टर खांडेकर, कदाचित तुम्हाला आठवत नाहीये, आपली काल भेट झाली होती नाकाबंदीच्या वेळी. तुमची गाडीसुद्धा चेक केली होती. हो आठवतं ना मला. असं कसं विसरण मी? आठवते मला. मग तुम्हाला व्यवस्थित सगळं आठवत असेल की तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं. तुमच्या मित्राची आई ॲडमिट आहे आणि तुम्हाला निघायची घाई आहे. ही पार्टी काय? ऐका, इमर्जन्सी आहे. माझ्या मित्राची आई ॲडमिट आहे, तर मला तिकडे लवकर पोहोचावं लागेल. आय एम सो सॉरी, मला जावं लागेल. काय म्हणाला होतास तू? तारिणीला भावपूर्ण श्रद्धांजली. एका गोळीत तारिणी मरेल. अरे तुझ्यासारख्यांच्या ना 10 गोळ्यांनी सुद्धा तारिणीला काही होणार नाही, अशी आमची तारिणी, कळलं ना? जगाला तारण्यासाठी तिने जन्म घेतलाय आणि तुझ्यासारख्या नीच नराधम लोकांचा संहार करण्यासाठी. मृत्यूला सुद्धा चकवा देऊन ती परत आली आहे. आता हाच गुलाब. बोला मिस्टर खांडेकर, खोटं बोला तुम्ही आमच्याशी. युवराज, व्हॉट द हेल इज दिस? तू काल रात्री नक्की कुठे होतास? मला उशीर होत होता, त्यामुळे मी खोटं बोललो. 10-15 मिनिटांनी काय बिघडणार काय होतं तुझं? पार्टीलाच चालला होतास ना, मग हे असं खोटं बोलायची काय गरज होती? ते जरी खोटं बोलत असले ना, तरी त्यांनी आम्हाला पूर्ण कॉपरेट केलं. पण त्यांच्या गाडीतून संशयास्पद काही मिळालंच नाही आहे आणि उगाच त्यांच्यावर रागवू नका. हां बोला तुम्ही पुढे. तर मी जेव्हा परत येत होतो तेव्हा काही माणसांनी माझ्यावर हल्ला केला. किती जण होते ते? 4 जण होते. पुढे मग त्यांनी ना माझी गाडी थांबवली आणि अचानक माझ्या गाडीसमोर आले आणि मला खाली उतरवलं गाडीतून. मला मारायला लागले. सगळे 4 जण मिळून मला मारायला लागले. पण माझा युवी खूप ब्रेव आहे. तो त्या 4 लोकांशी लढला. मलाही आधी आश्चर्य वाटलं की एकटा हा कसा काय लढू शकतो 4 लोकांशी. पण माझ्या प्रेमाची ताकद आहे ना त्याच्यासोबत.
तीच त्याला पुन्हा घरी घेऊन आली आहे माझ्या बर्थडे साठी. हो ना युवी? मॅडम, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. हां, बोला पुढे. हां, पुढे 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 तेच ती ही जे आता म्हणाली तेच सगळं झालं आणि मी खूप स्ट्रगल केला आणि फायनली त्यांच्या तावडीतून सुटलो आणि घरी येऊन पोहोचलो. त्यांचे चेहरे तुमच्या लक्षात आहेत का? चेहरे अंधार होता ना, अंधारात मला व्यवस्थित दिसलं नाही आणि त्यांनी फेस पण कव्हर केला होता. तर म्हणजे आता ते समोर आले तरी मी त्यांना ओळखू नाही शकणार नाही. चेहरे तर नाहीच सांगू शकत. जाधव, सही घ्या. चुकी सही कर. कौशिकी मॅडम, काही कळलं आम्हाला तर आम्ही तुम्हाला सांगतो. थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. आमच्या विनंतीचा मान राखून तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. अरे नो प्रॉब्लेम. सर थँक्यू. आराम. थँक्यू. टेक केअर. बाकी कोणाला काही झालं नाहीये ना? सगळे नीट आहेत ना? त्यांच्यासाठी स्वतः देवी जगत तारिणी ढाल बनून उभी होती. माझ्यावर चालवलेली गोळी तू स्वतः घेतलीस. कमांडरला वाचवलंस. 100 मुलं त्यांना सुद्धा वाचवलंस तू. मी फक्त माझं काम केलं. त्या मुलांची आणि माझ्या टीमची सगळी जबाबदारी माझी होती केदार. तू असताना कोणाला काहीच होणार नाही. बॉस, सुमीला थोडं अस्वस्थ वाटत आहे. बोलणं नाही झालं ना आपलं. तिला काही नाही, तिला काही कळलं नाहीये. खोटं बोलावं लागलं मला तिच्याशी. सॉरी. तो आपल्या ड्युटीचा भाग आहे. सॉरी म्हणू नको. थोडं बरं वाटत असेल तर तू एकदा बोलून घेतेस का तिच्याशी? म्हणजे तेवढंच तिला बरं वाटेल. माधवा, ए माधवा, लवकर ये. काय गाई, काय झालं? हा अगं फोन वाजतोय, मग घे ना. तू घे. मी का कोण? अगं तारणीचा फोन आहे ना, मग तू का घेत नाहीस? घे ना. तूच घे. का ग? बरं ठीक आहे, मीच घेतो. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी बरं आहे, तू कशी आहेस बाळा? मी बरी आहे बाबा. सुमी कुठे आहे? अगं आई इथंच. अगं घे ना. तारणी बाळा, अगं ती बोलायचं नाही म्हणते. रुसलंय का कोणीतरी माझ्यावर? हो हो हो. मग तिचा राग गेला ना की फोन करायला सांगा. पण तेव्हा जर मी कामात असते तर मला नाही बोलता येणार. बर, ठेवू फोन? फोन ठेवणार आहेस? ठेव बघू. तसंही आजकाल तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणा. असं नको म्हणूस ग. रागावले मी तुमच्यावर. अम्माडी सुमी, सॉरी. अयो धनुष का दिली की रे पाटी मनीची कोयने. म्हणजे धनुषवर प्रेम असणाऱ्या मुलीला सॉरी. मी तिची माफी मागते. तू माझ्यासाठी भाषा शिकलीस? आता तुझा रुसवा काढायचा म्हणजे एवढं तर करावंच लागेल ना ग. आणि जर अजून राग गेला नसेल ना तर मी घरी परत आले की माझं घर उन्हात बांध. तू लहानपणी म्हणायचीस ना तसं.